सांगली रस्त्यावरील पारे नाका परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला असून ते घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारे नाका येथील आनंदा माळी यांच्या इमारतीत वासुंबे येथील महादेव शेठ पवार यांचे नयनम ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर 1:30 वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 अनोळखी चोरटे रेनकोट घालून आणि चेहरे झाकून दुकानाजवळ आले. त्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी कॅमेऱ्याची दिशा बदलली. मात्र दुकानाच्या शटरचे कुलूप तोडण्याचा आवाज शेजारील रहिवाशांच्या कानावर पडल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. इतर रहिवासी जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी इमारतीच्या मागच्या बाजूने पोबारा केला.